आणि याच निलंबनाच्या कारवाईबद्दल अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी बातचीत केली आमची प्रतिनिधी रश्मी पुराणिक हिनं। विरोधी पक्षांच्या 19 आमदारांना निलंबित करण्याची मोठी कारवाई करण्यात आली। आपल्याबरोबर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आहेत। सांगू शकाल खूप मोठी कारवाई करण्यात आली। अर्थसंकल्प आपण जेव्हा मांडत होते तेव्हा ज्या पद्धतीचं आमदारांचं वर्तन होतं त्याबाबत ही कारवाई झाली। मला असं वाटतं की ही कारवाई कायद्याच्या तरतुदीनुसार आहे, कानून अपना काम करता है। मागे जेव्हा अजितदादांनी अर्थसंकल्प मांडला तेव्हा सुद्धा लोकशाहीच्या प्रथा परंपरा मर्यादा या भंग झाल्या म्हणून भाजप शिवसेनेच्या सदस्यांना निलंबित केलं आणि तेव्हा विखे पाटील असेल किंवा अजितदादांनी समर्थन केलं। ते म्हणाले होते की अर्थसंकल्पासारखं जे घटनात्मक काम आहे यामध्ये विरोधकांनी अडथळा निर्माण केला। आता तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या सदस्यांनी बॅनर फडकवणे, कॅमेरा बंद करण्याचा प्रयत्न करणे, अर्थसंकल्प न ऐकणे, याच्या पुढे जाऊन अर्थसंकल्पाच्या प्रती जागत। अर्थसंकल्प म्हणजे काही भाजप शिवसेनेचं डॉक्युमेंट नाही आहे, दीनदुर्बल शोषित पीडित माणसाचा तो आवाज आहे, त्यांच्या स्वप्नपूर्तीचा तो कागद आहे। तुम्ही तो कागद पेटवला नाही, अर्थसंकल्प पेटवला नाही, त्या गोरगरिबांच्या स्वप्नाची होळी केली। मग कायद्याने आपलं काम केलं। मी हा प्रश्न विचारू इच्छितो, हे खरं आहे की कोणताही सदस्य निलंबित झाला तर गेल्या 22 वर्षापासून या विधिमंडळात मी आहे, मला दुःख होतं। कारण कोणत्याही सदस्याला जनतेने निवडून दिलं असतं ते जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी। आणि जिथं सत्तारूढ पक्ष म्हणून आम्ही चुकतो त्या चुका दुरुस्त करून त्या चुकावर अंकुश ठेवण्यासाठी विरोधी पक्ष असतो। पण आम्ही अर्थसंकल्प पेटवला। मला वाटतं की सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी याबद्दलचं विश्लेषण करावं, स्वतःच्या मनाला प्रश्न विचारावा आणि ज्यांनी गोंधळ घातला त्या संदर्भामध्ये त्यांनी योग्य असं लोकांनी म्हणू नये की राधासुता कुठे गेला होता तुझा धर्म, त्या महाभारतात हा प्रश्न आला, या भारतात असा प्रश्न येता कामा नये आणि याचं योग्य विश्लेषण केलं पाहिजे। कोणताही सदस्य जेव्हा निलंबित होतो तेव्हा दुःख होतं। माझ्यासारखे तरी भाजपचे परिचारक यांच्या निलंबनासाठी विधान परिषदेचं कामकाज बंद पाडलं होतं आणि गेल्या वेळेला देखील जेव्हा भाजप विरोधी पक्षात असताना जी कारवाई केली ते पाहता आता भाजप सरकारमध्ये आल्यावर मला असं वाटतं त्याचा याच्याशी काय संबंध। अजितदादांचा अर्थसंकल्प जेव्हा मांडला तेव्हा गोंधळ झाला, आपण निलंबित केलं, इथं कुठं आले बाकी। मला वाटतं की जो 4 वर्षापूर्वी जी घटना होती, जो कायदा होता तो कायदा अजून बदलला नाही। तेव्हा जो कायदा होता की अर्थसंकल्प मांडताना जर लोकशाहीच्या प्रथा परंपरा याचा भंग झाला तर निलंबन, तोच कायदा आजही आहे। कायद्याचा भंग करण्याचा अधिकार भाजप शिवसेनेच्या नेत्यांना नाही। मला कितीही मनात वाटत असेल की सदस्यत्वाचं निलंबन होऊ नये, माननीय मुख्यमंत्र्यांनाही वाटत असेल, माननीय अध्यक्षांनाही वाटत नसेल, पण 11,97,00,000 लोकांच्या समोर आदर्श निर्माण करायचा असेल तर कधी कधी स्वतःवर असे काही कठोर नियंत्रण घालावे लागतात, दुःखाने घालावे लागतात। आपल्याला मनाला असं वाटतं की हे योग्य नाही, दुःख होतं, पण शेवटी लोकशाहीच्या परंपरा प्रथा या भविष्यामध्ये आपल्याला टिकवायच्या असतील, पुढच्या येणाऱ्या पिढीला आदर्श निर्माण करायचा असेल तर अशा पद्धतीने मागच्या सरकारमध्ये सुद्धा कठोर असे निर्णय केले। एकदा नव्हे, दोनदा नव्हे, 10च्या वरती निर्णय केले। मग एक कठोर निर्णय लोकशाहीच्या प्रथा परंपरेचा सन्मान व्हावा म्हणून जर झाला, मला वाटतं की चिंतन केलं पाहिजे आणि चिंतन करून सर्वांनी एकत्र येऊन यापुढे अशा घटनांच्या संदर्भामध्ये विचार केला पाहिजे। विरोधी पक्षांनी असं म्हटलं आहे की बहुमताच्या जोरावर तुम्ही हे सर्व निर्णय घेताय। मागच्या वेळी 11 मध्ये आमचं बहुमत कुठं होतं? आपलंच बहुमत होतं, काँग्रेस राष्ट्रवादीचं। आपणच निर्णय केला होता, तोच निर्णय, तोच नियम, तोच कायदा, त्याच कायद्याच्या अन्वये आज कारवाई होत आहे। मग दुःख कशाचं? मला असं वाटत नाही की आपल्या चुकीचे आपण वकील व्हायचं आणि दुसऱ्याच्या चुकीचे न्यायाधीश व्हायचं, हे काही योग्य असू शकत नाही। बरं, हे जे निलंबन आहे ते आता पुढच्या सर्व म्हणजे 31 डिसेंबर पण आता जे पुढचे सर्व अधिवेशन आहे त्यासाठी असणार आहे। जर ह्यामध्ये निलंबन कमी करता येऊ शकतं का ह्या आमदारांना? तो तर कायदेशीर अधिकार माननीय अध्यक्षांना आहे, त्याला करता येतं। तसा प्रस्ताव विरोधी पक्ष नेत्यांनी चर्चा करून जसं मागच्या वेळी केलं तसं चर्चा करता येतं, त्याला काही दुमत असण्याचं कारण। तर हे होते सुधीर मुनगंटीवार ज्यांनी स्पष्ट केलेलं आहे की जेव्हा आघाडी सरकार होतं आणि तेव्हा भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांना निलंबित करण्यात आलं होतं, हा तोच न्याय आता देखील लावण्यात आला आहे जेव्हा अर्थसंकल्प यावेळेस ते स्वतः सादर करत होते। रश्मी पुराणिक, एबीपी माझा, मुंबई।